पुढचा प्रश्न आहे प्रश्न 64वा. साधर्म्य असलेला शब्द निवडा, म्हणजे सिमिलर वर्ड्स. साधर्म्य असलेला शब्द. पहिला आहे चंद्रपूर, त्याच्यानंतर धुळे, त्याच्यानंतर गोंदिया, त्याच्यानंतर जळगाव. तर याच्यानंतर काय येईल हे विचारण्यात आलेलं आहे. तर नागपूर येईल का, नंदुरबार येईल का, नाशिक येईल का, भुसावळ येईल. आता याच्या मागे प्रश्न विचारण्याचा कल MPSCचा काय होता ते माहिती नाही. MPSCने हा प्रश्न काय विचारला, याचा संबंध बी काय हे पण माहिती नाही. परंतु एक संबंध दिसतो या ठिकाणी, तो आपण सांगूया. बघू आता MPSC काय माहिती याबद्दल. तर हा चंद्रपूर आहे सर्वप्रथम. हा आपला महाराष्ट्राचा मॅप. थोडा लोभमानाने काढतो त्यामुळे थोडा चुकू शकतो, एवढं काही मनाला लावून घेऊ नका. हा महाराष्ट्राचा मॅप आहे, लवकर जाते यार. हा इथं चंद्रपूर आहे आपल्याला माहिती आहे. कुठं लागतो, इथं बॉर्डर लागते. कुणाची बॉर्डर लागते, तेलंगणाची. लागली तेलंगणाची बॉर्डर. त्यानंतर इथं धुळे. धुळे कुठं आहे, वरचं नंदुरबार आहे, हे धुळे इथं आहे बरोबर. नंदुरबारच्या खालचं हे धुळे. याला बॉर्डर लागते कुणाची, गुजरातची. पहिलं कुठला घेतला, विदर्भ. नंतर घेतला पश्चिम महाराष्ट्र, धुळे. पश्चिम महाराष्ट्र इन द सेन्स खानदेशचा भाग, ठीक आहे. नंतर घेतला गोंदिया. गोंदिया इथला. याला बॉर्डर कुणाची लागते, छत्तीसगड. त्यासोबतच MP. हा झाला विदर्भ. नंतर इथला घ्यायचा आहे आपल्याला, कुठला घ्यायचं आहे, जळगाव. इथं जळगाव आहे बघा, दिसलं जळगाव इथं. हा पण कोणाला लागतो आहे, हा लागतो MPला बरोबर. हा लागतो MPला. इकडं नाशिक. हा लागतो MPला. याच्यानंतर काय झालं, अगोदर विदर्भ घेतला, त्यानंतर त्यांनी घेतला पश्चिम महाराष्ट्र. गेलाच मॅप. अगोदर काय केलं तर त्यांनी आपण मॅप इथं काढला होता, तुम्ही लक्षात ठेवा थोडं फक्त. अगोदर इकडं होतं चंद्रपूर, माहिती आहे आपल्याला. मग इकडे चंद्रपूर अगोदर विदर्भ घेतला. नंतर त्यांनी घेतलं खानदेशमधलं धुळे. नंतर त्यांनी विदर्भातलं गोंदिया घेतलं. नंतर घेतलं खानदेशमधलं जळगाव बरोबर. विदर्भ, खानदेश, विदर्भ, खानदेश. नंतर विदर्भ पाहिजे होता, पुढचा विदर्भ होता नागपूर, तो पण लागतो MPला, ठीक आहे. जर त्यांनी इथं नागपूर, त्यामुळे याचं उत्तर येणार नागपूर. हा आपला सेन्स आहे. आता आयोगाने काय म्हटलं काय नाही त्यालाच माहिती. नंतर आणखी पुढे थोड्या वेळानं आपला पण समजेल उत्तर काय साधर्म्य काय काय. इथं सेन्स हाच बनतो की सगळे बॉर्डरला असलेले, ज्या दुसऱ्या राज्यांना बॉर्डर लागणारे आपले जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांच्या सीमा असं आपण म्हणू शकतो. इथं चंद्रपूर, तेलंगणा हे अशा वेगवेगळ्या प्रकार लागू शकते. जर समजा इथं जळगाव, मग इथं नागपूर असतं आणि पुढचा चूज करा म्हणलं तर त्या ठिकाणी मग नाशिक आणि नंदुरबार, दोन्हीमध्ये आपण कन्फ्यूज होऊन गेलो असतो, कारण दोघांची पण बॉर्डर लागते, ठीक आहे. पण बघू, भुसावळ तर बिलकुल नाही येणार या ठिकाणी, हा जिल्हाच नाही आहे. आपल्याला इथं विदर्भ पाहिजे होतं, हे दोघं पण खानदेशमधलं, त्यामुळे विदर्भ येणार ऑप्शन 1, 64चं 1 येणार.